विनीत विनीत याने जर का भाईचा विकेट काढला तर हरेश्वर दादा परदेशी, रोनक दादा परदेशी, सनराइज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्याकडून तब्बल 3000 क्लीन बोल्ड 3000 विनीतला लागू झाले आणि परेश केणी यांच्याकडून देखील 500 मध्ये तब्बल 3500. फिल्डिंग करण्या टीमचा लेट कटचा प्रयत्न, दिशा दिले, पॉइंटला बीट केलं, बॉल मागे चाललाय, 2 फिडर बॉलचा पाठलाग करत असताना बॉलला थांबवलंय, दरम्यान थ्रो येईल, तत्वर 2 धावा या ठिकाणी येताना पाहता, 2 रन या बॉलवरती पाहायला मिळाल्या. धावसंख्या आपण पाहता पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बंटी अँड बबली टीम 1 खेळाडू बाद, फक्त 5. बघा यानंतर पुढचा सामना असेल प्रियांक अँड प्रियांशी विपक्ष नारायण गोंधली, रवी पाटील आणि एका बाजूने प्रियांक अँड प्रियांशी इलेव्हनचे कॅप्टन. तर या दरम्यान रुपेशी पंडित आणि विलास सदा भगत या पण मंचावरती. रुपेशी पंडित आणि विलास सदा भगत. विलास सदा भगत काल आमचे दशरथ पाटील साहेबांचे खरं तर प्रमुख आधारस्तंभ होते, त्यांना विनंती आपण या मंचावरती एक यस हे नौपाड्याचे आमचे विलास भगत आहेत, सॉरी. तर विलास सदा आपण देखील या, रुपेश सदा पंडित आपण देखील आपलं हे स्वागत. चिंचपाडा प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये काल जी क्रिकचे सर्व संदेश भगत त्याने देखील या स्पर्धेचा आनंद घेतला आणि त्याने देखील सांगितलं अँटी ग्रुपने यंदा दमदार आयोजन केलंय CPLचं. फर्स्ट ओव्हर कंप्लीट, 5 धावा फलकावरती आल्या, गडी पास झाला, 1 सेकंड ओव्हरला सुरुवात झाली, बॉलिंग मार्कवरती गोलंदाज झालाय श्रीकांत भोपी. श्रीकांत भोपी गोलंदाजी मार्क बदलले. पहिल्या ओव्हरमध्ये विनीतला मात्र भरघोस पारितोषिक आली. सनराइज बिल्डर्स अँड डेव्हलपरचे प्रोप्रायटर हरेश्वरजी परदेशी, रोनक परदेशी त्यांच्याकडून पारितोषिक पाहायला मिळालं. आपल्या स्वप्नातील घरं निर्माण करणारे हे एकत्र आमचे बिल्डर्स, सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरं निर्माण करणारे हे बिल्डर्स सनराइज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचालीसाठी. कारण या क्षेत्रामध्ये आपण पहिला पूर्वी परप्रांतीयांचा नक्कीच पगडा होता, परप्रांतीयांचा नेहमी चांगला योगदान राहिलं, पण आज आपल्या समाजातील तरुण देखील पुढे चाललेत. राकेश शेठ भोईर आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत. यस राकेश शेठ भोईर यांचं इथे आगमन, त्यांना विनंती आपण या. बघा इथे बॉलला पाठवलं मागे, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, सीमा पार चौक. श्रेयश केणी त्यांच्या बॅटमधून गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय श्रीकांत भोपी. डू ऑर डाय, करो या मरो असा हा सामना आहे, जिंकावा लागेल दोन्ही संघाला. मात्र हा सामना फार महत्वाचा आहे, लुजर लुजर. पुन्हा एकदा शफल क्रॉस खेळायचं होतं, यावेळेला नक्कीच आपण पाहिला तर हा डॉट बॉल. दादांचं काल आम्ही खेळ पाहिला, भरपूर संधी मिळाली तुम्हाला देखील या स्पर्धेमध्ये. रोहिदास दादा पाटील खरं तर
ते देखील इनॅक्शन मध्ये असतील. आता हा सामना फार महत्वाचा दोन्ही टीमला. याही वेळेला ऑन साइडला पिकअप शॉट, गॅप मध्ये बॉल चालला स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या रिझर्व मध्ये, सीमारेषा पार दणदण करत आलाय हा चौकार. बदल 13 धावा धावफलकावरती पण लागताना पाहताय. चांगली बॅटिंग करतोय मैदानामध्ये श्रेयस केणी, कारण भाई बाद झालाय, दीपेश बाद झाला, त्यामुळे दडपण पूर्णपणे आता यंगस्टर वरती आलंय. टॉस जिंकला होता रोहनने आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करत असताना सुरुवात थोडीशी खराब झाली आहे बंटी अँड बबली या संघाची, ज्यामध्ये अजूनही तळ ठोकून उभा आहे श्रेयस आणि त्याच्या बरोबरीने विश्वनाथ गोंधळी यांना आपण पाहताय. यावर डाऊन द ग्राउंड स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्लॉट मध्ये बॉल आला, त्याला मात्र पाठवलाय लॉंगॉनच्या बाहेर. हा संघर्षमय षटकार. पहिलं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं, जे खरं तर रोशन पाटील बाच्या नावावरती राहिलं, ज्याने 17 बॉलमध्ये 55 केल्या. आणि अँटिक ग्रुपच्या वतीने स्पर्धेमध्ये जो खेळाडू अर्धशतकी खेळ साकारेल त्याला तब्बल 1000 रुपये, आणि जे अँटिक ग्रुपचे मेंबर्स आहेत त्यांना मात्र विकेट हॅट्रिक षटकार हॅट्रिकसाठी तब्बल 5000 रुपये पारितोषिक आहे. खेळाडूंना मोटिवेट करण्याचं काम मात्र अँटिक ग्रुपने केलं या स्पर्धेमध्ये. शॉट ऑफ लेन बॅकफुटला गेले, थोडासा आपण पाहिलं बॅकलिपला वर घेतला आणि ड्राईव्ह केला बॉलला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. वायडिश लॉंग ऑफला बॉल फीड होताना आपण पाहता 2 धाबा आल्या. चांगला स्ट्रोक सुद्धा, हगा वेगा फटका खेळाच होता अगदी. शॉर्ट स्क्वेअर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने बॉल ट्रॅव्हल होत असताना मागे 2 धाबा आल्या. 2 रनच्या मदतीने संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल 21 वरती पोहोचला. बंटी अँड बबली आपण ज्या केल्या बॉलला उंची घेतली, अंतर देखील कापलंय आणि या वेळेला बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. अजून एक धमाका पाहायला मिळाला श्रेयसच्या माध्यमातून. षटकार 6 धाबा. ओव्हरमध्ये फक्त 5 धाबा आल्या. सेकंड ओव्हरमध्ये तब्बल धाबा खर्च केल्या 22 आणि एकूण धावसंख्यामध्ये जर पाहिली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 27. जो प्रेशर बंटी बबली संघावरती पहिल्या ओव्हरमध्ये आला होता तो प्रेशर पूर्णपणे रिलीज केला श्रेयसने या ओव्हरमध्ये. चांगली बॅटिंग साकारली. 2 षटकार 1 चौकार, दुहेरी धावा त्याला आपण घेताना पाहिलं आणि तब्बल 22 धाबा कुठल्या या ओव्हरमध्ये. तिसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल. कमबॅक करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. चार्विक निर्भय सारा 11 टीमला. ओमकार केणी देखील पुढच्या सामन्यामध्ये इनॅक्शन मध्ये असेल. यानंतर पुढचा सामना प्रियांक अँड प्रियांशी विपक्ष नारायण गोंधली या दोन्ही संघाने रेडी राहा टॉस साठी. पुढचा सामना असेल. आयोजकांनी अतिशय योग्य निर्णय घेतला. खरं तर सामने हे खऱ्या अर्थाने 4 षटकांचे केले आणि अगदी वेळेवरती 9:30 ला पहिला चेंडू पडला. आणि उद्या बरोबर 9 वाजता पहिला चेंडू पडेल. ही देखील महत्वाची सूचना आम्ही देत आहोत प्रत्येक संघांना जे विनर आहेत संघ. तर गोलंदाजी मार्कमध्ये स्वतः कॅप्टन आला रोहन. बॉलिंग मार्कमध्ये रोहन परदेशी आणि समोर फलंदाज असतील त्या ठिकाणी विश्वनाथ गोंधली. स्टेप आउट झाले. फुल टॉस बॉलला इनसाइड आउट खेळले. बॉल मागे चला एक्स्ट्रा कव्हरला फील्ड झालाय. 1 रन आली या बॉलवरती. 1 रन आली. बॅकअपसाठी खेळाडू आलेले आहेत. या दरम्यान आदरणीय भूषण भोईर यांना विनंती आहे सर्वांनी या मंचावरती आपलं स्वागत. बघा समोर आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर पिकअप गाडी उभी आहे. त्या पिकअप समोर जेवणाची सुरुवात झालेली आहे. कलिवली ग्रुप आजचे आमचे पुरस्कर्ते आहेत. तर ज्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल प्युअर व्हेज आपण पाहताय, डाळ भात भाजी चांगलं फ्रेश जेवण आहे. आपण सर्वांनी त्या जेवणाचा आस्वाद घ्या. यात खरं तर आम्ही अशी अँटी ग्रुपच्या वतीने सर्वांना विनंती करतोय. या वेळेला ह्या हेलिकॉप्टर बॅक टू द बॉलर आणि त्यानंतर विकेट. फॉलोथ्रो मध्ये बॉलला अडवलं रोहनने आणि पॉपिंग क्रीज सोडली त्या ठिकाणी विश्वनाथने. खेळाडू बॉल झाला रन आउट. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या बंटी बबली टीमला.
बघा खरं तर हेलिकॉप्टर फटका खेळताना तुम्हाला बॅक क्लिपला वर जरूर घेऊन जावं लागतं, परंतु बॅट स्विंग फार महत्वाचा आहे. बघा बॅटचा फ्लो येण्या अगोदर बॉल यॉर्क झाला प्रचंड वेगाने आणि त्यानंतर आपण पाहिलं बॅक टू द बॉलर हा स्ट्रोक्स पाहायला मिळाला, ज्या ठिकाणी रोहनने फॉलोथ्रूमध्ये चेंडूला पकडला आणि रनआउटचा विकेट मिळाला. फिल्डिंग करत असताना चार्विक, निर्भ्यान, सारा 11 टीमला राऊंड द विकेट. याच फटक्याची प्रतीक्षा होती. हा फटका बघा, हेलिकॉप्टर उडवला आणि लँड केलाय लॉंग ऑनच्या बाहेर. आणखीन एक यंगस्टर चमकला, श्रेयस. इट्स आउट ऑफ द पार्क षटकार. वारंवार उल्लेख केला आणि इथे आपण बघतात श्रेयस तो देखील आक्रमक झालाय. 10-29 वरती घेतो आता. यावेळी इथे आपण पाहिलं ऍडजस्टेबल स्ट्रोक मागे आले, त्यानंतर बॅकअप दॅन डिलिव्हरी घाई झाली आहे. अति घाई संकटात नाही आणि इथे आपण पाहता खेळाडू डायमंड डकचा शिकार झालाय. दुर्वेश भोईर, एक रन मिळाली, एकही बॉल पुन्हा फेस करता मैदानाच्या बाहेर जावं लागलं. दुर्वेश भोईरला रन आउटचा शिकार. अजून एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या बंटी बबली टीमला. आता आपण पाहता 40+ मास्टर मैदानाकडे चाललेले आहेत. काल देखील त्यांना संधी मिळाली, परंतु यंगस्टरच्या समोर त्यांना चांगला परफॉर्मन्स द्यावा लागेल या स्पर्धेमध्ये. आगामी कालखंडामध्ये आपण पाहता या क्रीडांगामध्ये कदाचित कलाकार चषक पाहायला मिळेल. स्पर्धा तुम्ही या ठिकाणी होत असताना पाहताय. काळ भैरव मैदान आपण पाहताय आणि या मैदानात आगामी कालखंडामध्ये भरपूर स्पर्धा पाहायला मिळतील. क्लीन बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. इथे आपण पाहिला यॉर्क लाईनचा बॉल सरळ उद्ध्वस्त करत आलाय. त्या ठिकाणी परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. रोहिदास पाटील यांना गोल्डन डकचा शिकार. वन मॅन आर्मी श्रेयस केणी मात्र या सामन्यामध्ये बरसलाय. त्याने आतापर्यंत धावा केल्या आपल्या संघासाठी तब्बल 11 चेंडूमध्ये 30. जबरदस्त फलंदाजी केली, परंतु एका बाजूने पण जर पाहिला पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळत चाललाय बंटी बबली संघाचा, कारण एक एक खेळाडू फार काळ विकेटमध्ये वेळ घालवू शकत नाहीये. प्रत्येक जण आल्या पावली माघारी परततो आणि आता आपण जर पाहिलं इथे ओव्हर हॅट्रिक होईल का, कारण ओव्हर हॅट्रिक होणार नाही, कारण रनआउटचा विकेट मिळाला, परंतु दुसऱ्या विकेटची संधी निर्माण झाली रोहनला. समोर डाव्या हाताचा खेळाडू आलाय विजय भोईर. विजय भोईर मैदानाकडे पण येताना पाहत आहे. कदा नॉकआउट स्टेजला पण सुरुवात झाली, आता सुरुवात केली आहे. बाद फेरी, जो पराभूत होईल तो मात्र स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल. जो जिंकेल त्याला मात्र आणखीन संधी मिळेल डिसायडर मॅच खेळण्याची. टॅपिंग क्रिकेट, बॅकफुटला गेले, दिशा दिली आहे, गलीमध्ये बॉल चाललाय आणि कोणती रन नाहीये. बघा खरं तर श्रेयसचं कौतुक करावं लागेल, तो थांबला, त्याला हवी होती स्ट्राईक लास्ट ओव्हरमध्ये. आणि इथे आपण पाहता 3 षटकांचा खेळ संपत असताना 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या धावफलकावरती तब्बल. त्या ठिकाणी आपण पाहिल्या 4 खेळाडू बाद 35, म्हणजे या ओव्हरमध्ये धावा आल्या तब्बल 8. कमबॅक केलं रोहनने, एक षटकार अपवाद राहिला, परंतु त्यानंतर रोहनने कमबॅक केलंय. बघा शॉर्ट टीम मीटिंग, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. प्रियांक अँड प्रियांशी विपक्ष नारायण गोंदली, स्वर्गीय नारायण गोंदली दोन्ही संघाचे कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. प्रियांक अँड प्रियांशी विपक्ष स्वर्गीय नारायण गोंदली दोन्ही टीमचे कर्णधार. आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. बघा शॉर्ट टीम मीटिंग प्लीज. आज देखील आम्हाला जितके सामने या एखाद्या शेड्यूलमध्ये आजच्या दिवसामध्ये कव्हर करता येतील तेवढे आम्ही सामने कव्हर करू, कारण उद्या मेगा फायनलचा दिवस आहे, त्यामुळे बक्षीस वितरण सोहळा असेल, सेलिब्रेशन असेल, त्यामुळे वेळ आपल्याला लागेल. जितके कमी सामने होतील उद्या दिवसामध्ये नक्की त्याचा प्रयत्न केला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. तर लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. धावा धावफलकावरती 35. अंतिम षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज आलाय अविनाश परदेशी. यस, या ठिकाणी स्वर्गीय नारायण गोंदली संघाचे कॅप्टन, वन ऑफ द लिजन रवी पाटील
पण बॉलिंग मार्कवरती आला गोलंदाज अविनाश परदेशी. मोतीराम भोईर वाकळंचा यावेळेला ऑन साइडला हा फटका एक्झिक्यूट केलाय, उंची घेतली आहे, अंतर देखील कापलंय. वन मॅन आर्मी श्रेयस केनीचा अजून एक धमाका. उंच गेला बॉल, अवकाशाला गवसणी घालणारा हा येतोय गगनचुंबी षटकार. इथे ऍड होतील. दुधामध्ये साखर पडावा असा क्षण करतात बंटी बबली संघासाठी. षटकार प्लस नो, त्यामुळे पुढचा बॉल फ्रीट म्हणजे अजून 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 42वा धाव फलकावरती. यावेळेला आपण पहिला फ्रीड बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड विकेट मधला फिल्डर भरपूर वेगाने आला. सेकंडचा कॉल फेकी योग्य झाली तर मात्र रनआउटची संधी होती आणि ती मात्र संधीचं सोनं केलं. विनीत परदेशीचा हा थ्रो होता आणि खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये श्रेयस केडी. परंतु केडी आवडली असेल तर एकदा जोरदार डाव द्या या खेळाडूसाठी. 13 बॉल 37 धावांची इनिंग साकारले. वन मॅन आर्मी 4 षटकार 2 चौकार या डावामध्ये समाविष्ट त्याने केले आणि चांगली इनिंग साकारणारा खेळाडू आता रन आउटचा शिकार झालाय. साठी खेळाडू आहेत. थ्रो थोडासा लेझी होता बाईला आणि इथे 2 धावा. अँटिक ग्रुप खरं तर त्यांचं योगदान फार चांगलं राहिलं या स्पर्धेसाठी. दमदार योगदान. बाईक आहे स्पर्धेमध्ये. लाईव्ह ची सेवा सुरळीत चांगली आहे. चांगले समालोचक, चांगले कॉमेंट करतात पंच. यांना आपण पाहता स्कोरर ऑन साइडला ऑन ड्राईव्ह वाडी टोंगाला बॉल मागे चला. फिल्डर आहे त्या ठिकाणी फेकी आली अतिशय वेगाने. तदवर मात्र सेकंडचा कॉल. 2 धावा. इथे आपण पाहता 47 वरती पोहोचलाय बंटी बबली. बाईनं प्रेडिक्ट केलं होतं किमान 50+ रन होतील कशा आणि त्याच दिशेने आता वाटचाल करताना हे खेळाडू मैदानामध्ये, ज्यामध्ये श्रेयस केनीचा सिंहाचा वाटा होता. त्याने केलेलं आक्रमण आपण पाहिलं आपल्या संघासाठी. राईट आर्म ओव्हर द स्टंप्स. धीम्या गतीचा बॉल, पिकअप शॉट. तिथे एलिव्हेशन मिळालंय आणि त्यानंतर अंतर देखील कापलंय. लास्ट ओव्हर मध्ये मात्र ब्लास्ट झालाय. षटकार 50 अप. 53 धावा धाव फलकावरती. 53 धावा धाव फलकावरती. अजून काही बॉलचा खेळ बाकी आहे. बघा षटकार कोणी मारलाय तर वंश गावणने मारलाय. यंगस्टर आहेत, ही संधी मिळाली त्याचा संदेश सोनं करतात हे यंगस्टर खेळाडू. जबरदस्त टायमिंग. 53 आपण लागताना पाहत आहे आणि गोलंदाज सपाटून मार खातोय अविनाश परदेशी या षटकामध्ये. यावेळेला फिरून मारायचं होतं. हार्ड लेनचा हा बॉल मागे चालला. रनआउटची संधी, विकेट गमावली. आता इथून परतावा लागेल. प्रसंग अवधान दाखवायचा फलंदाजांना, परंतु स्क्वेअर लेग पंचाने खेळाडू बाद घोषित केला, त्यामुळे परतावा लागेल. वंश गावंडला मैदानाच्या बाहेर 4 बॉल फेस केले. 10 धावांचं योगदान देत मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय वंश गावंड हा फलंदाज. वंशला वाटलं खरं षटक संपलं कदाचित, हो तसं झालेलं नाहीये. 53 धावा. 53. आता अंतिम बॉल या षटकातला बाकी आहे आणि नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय धीरज परदेशी. एक बॉल जरी खेळायला मिळाला तरी तो अतिशय महत्वाचा बॉल असेल. जर का इथे एखादा स्कोरिंग शॉट आला तर मात्र सेकंड इनिंग मध्ये दबाव वाढेल. बॅटिंग करत असताना चार्विक निर्भी आणि सारा 11 टीम वरती, रोहनच्या संघावरती. त्यामुळे हा लास्ट बॉल फार महत्वाचा समोर धीरज परदेशी पाहायला मिळतील. वेगवान ते सरळ बॉल, बॅटचा फ्लो येण्या अगोदर मात्र बॉल निघाला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट आणि पहिलं सत्र संपत असताना
बॅटिंग करणाऱ्या बंटी आणि बबली संघाची धावसंख्या आपण पाहिला विदाऊट भाईचा परफॉर्मन्स या मॅच मध्ये आपण पाहिला 53. आता 54 टार्गेट करायचं चेस सेकंड इनिंग मध्ये चार्विक निर्वी आणि सारा 11 टीमला. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस कडे. प्रियांक अँड प्रियांशी विपक्ष नारायण गोंधली. चला दोन्ही कर्णधार प्रियांक अँड प्रियांशी विपक्ष स्वर्गीय नारायण गोंधली संघाचे कॅप्टन रविदादा आपण या आणि एका बाजूने प्रियांक अँड प्रियांशी संघाचा कॅप्टन. टॉस करतील मान्यवर मनोज दादा केणी. उद्या आमच्यासाठी 20 किलो चिकन त्यांच्याकडून मिळालंय. तर मनोज दादा केणी आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करत आहोत. उद्या सुपर संडे आहे आणि तब्बल 20 किलो चिकन ज्यांनी आम्हाला डोनेट केलं ते आदरणीय मनोज दादा केणी यांच्या शुभ हस्ते हा टॉस. आणि कोळी बॉयज करून 15 किलो म्हणजे 35 साखरपुडा होईल एवढा चिकन आहे उद्या. तर सर्वांनी या आणि बघा टॉस जिंकलाय प्रियांश 11 संघाने. अभिनंदन. तर या पुढच्या सत्राकडे जाऊया ऐकूया शुभम यांचा आवाज. धन्यवाद. चार्विक निर्वी आणि सारा 11 आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय बंटी अँड बबली अशी लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. या मॅचचा टॉस जिंकला होता तो चार्विक निर्वी आणि सारा 11 टीमनं आणि प्रथमतः घेतला होता गोलंदाजीचा निर्णय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते बंटी आणि बबली टीमला. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या बनवली आहे ती 53 धावा येणारे 24 चेंडू आणि चार्विक निर्वी आणि सारा 11 टीमला 54 धावसंख्येची गरज. स्ट्राइक एंड वरती फलंदाज विश्वास पाटील नाव स्ट्राइक एंड वरती रोहन परदेशी गोलंदाज श्रेयस केणी. पहिलाच बॉल बाहेरच्या दिशेने आपण पाहतोय अवे फ्रॉम दी बॉडी अगदी शरीरापासून दूर आणि बॅट पासून देखील बराचसा दूर होता. निर्धाव चेंडूची सांगता मात्र पहिल्या बॉल वरती पाहायला मिळाली आहे. निर्धाव चेंडू आलाय 24 बॉल आणि 54 धावसंख्येची गरज आहे ती चार्विक निर्वी आणि सारा 11 टीमला. संघाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज श्रेयस केनिया गोलंदाजाला आपण पाहतो राईट आर्म ओव्हर द विकेटनं मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे फिल्डरच्या अगदी समोर पडलाय बॉल. डबल माइंड होता फिल्डर की बॉलला अडवू की कॅच घेऊ आणि अगदी डबल माइंड असताना बॉल मात्र समोर पडला. समोर पडल्यानंतर डोक्यावरून आलाय हा चौकार.
चेंडू सीमा पार जाईल, दुसरा चौकार येतोय, तो फलंदाज विश्वास पाटीलच्या बॅटमधून. तीन चेंडू आणि 9 धावा, सलग 2 चेंडू आणि 2 चेंडूवरती 2 चौकार आले ते विश्वासच्या बॅटमधून. या वेळेला मात्र चकवलंय, आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला संपर्क होत नाहीये. कमबॅक केलं जाते गोलंदाज श्रेयस केणी या गोलंदाजच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची मात्र सांगता झाली आहे. 9 धावा धावफलक्यावरती, 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आपण सलामीची जोडी मैदानात पाहतोय. विश्वास पाटील स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला रोहन परदेशी ही जोडी. स्ट्राईक एंड वरती सध्याच्या स्थितीला आपण पाहिलं तर विश्वास पाटील 4 चेंडूंचा मात्र सामना केलाय, 2 चौकार लगावलेत. 8 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. स्वीप केलाय, चांगला फटका, फिल्डर होते परंतु त्यांच्या आव्हाकेच्या बाहेर. गोलीच्या वेगानं बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. तिसरा चौकार येतोय या षटकातील विश्वास पाटीलच्या बॅटमधून. माध्यमातून चौकार आला मागील बॉलवरती, तो विश्वासच्या बॅटमधून. 3 चौकार या षटकामध्ये पाहायला मिळालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 13 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात झाली आहे, जी सुरुवातीची अपेक्षा होती टीमला ती सुरुवात सध्याच्या स्थितीला करून दिली ती विश्वास पाटीलनं. शेवटचा बॉल, चांगला फटका पाहायला मिळाला, हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केलाय आणि शक्तीपेक्षा युक्तीला प्राधान्य दिलं जात आहे. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅन आणि थर्डमॅन बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सलग दुसरा चौकार आलाय, तो फलंदाज चार्विक निर्वी अँड सारा 11 टीमच्या त्या 17 धावा. नंबर आयोजन केला हो ग्राउंडवर, बॅट्समन बॉलर येऊन मारतात 4 ते 6. 4 ते 6 कमी नाही केली आयोजनात जोश सामन्याला. चिंचपाडा प्रीमियर लीग आहे ती आज ट्रेंडिंगला. आज चिंचपाडा प्रीमियर लीग लागली गाजायला. त्या ऍटिक ग्रुपनी आयोजन केला, जाऊया बघायला. त्या ऍटिक ग्रुपनी आयोजन केला, जाऊया बघायला. त्या ऍटिक ग्रुपनी आयोजन केला, जाऊया बघायला. धन्यवाद. 17 धावा पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात आणि विश्वास पाटील यांच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिलेत. आणि विश्वास पाटील एक लेजंड खेळाडू आहेत, अगदी जुने जाणते खेळाडू. अगदी आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत की 1998च्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूंनी 17 बॉलवरती 57 धावांची इनिंग त्या काळात स्वीकारली होती. अगदी काय दर्जेचा खेळाडू आहे ते आपण पाहू शकतोय. यावेळेला मात्र मिस हिट झालाय, बॉल मात्र बराच काल हवेत होता. नॉन स्ट्राईक एंडवरचा खेळाडू रोहन परदेशी पहिल्या बॉलवरती मात्र होईल बाद. पहिली विकेट गेली आहे, पहिला खेळाडू बाद झालाय, तो चार्विक निर्वी अँड सारा 11 टीमचा. 0 या धावसंख्येवरती रोहन परदेशी मात्र पॅव्हेलियन मध्ये परतलाय. शुभम केणी, आपणास विनंती आहे आपण ती सायकल या ठिकाणी घेऊन या. पहिलाच बॉल लॉंग ऑनला खेळून काढला, 1 धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली पहिल्या बॉलवरती. ती फलंदाज अविनाश परदेशी या फलंदाजाच्या माध्यमातून 2 धावा पहिल्या बॉलवरती खोदून काढल्यात आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या झाली ती 19 धावा. 1 विकेट गमावली आहे. खऱ्या अर्थानं रोहन
परदेशी हा खेळाडू आपण पाहिलं मागील ओव्हरमध्ये 6च्या 6 बॉल नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता. स्ट्राईक एंडवरती दुसऱ्या षटकामध्ये तो आला आणि दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक एंडवरती येत पहिल्याच बॉलवरती मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला आणि प्रयत्न मात्र फसला होता. फलंदाज झाला होता बाद. या ठिकाणी मात्र गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू टाकलाय तो गोलंदाज दीपेश केणी या गोलंदाजाने निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली आहे. उर्वरित आता 15 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गरज आहे ती 35 या धावसंख्येची. 15 बॉल 35. दीपेश केणी ऑन द मार्क. परत एकदा गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने चेंडू टाकतोय. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण ड्वेन ब्रावो, त्यानंतर आपला इंडियन टीमचा हर्षल पटेल, आणखीन असे बरेचसे गोलंदाज आहेत ते स्लोवन डिलिव्हरी नेहमी टाकत असतात आणि त्यांची डिलिव्हरी ती सक्सेस देखील होत असते. तशी गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. 2 चेंडू सलगचे निर्धाव खेळलाय तो फलंदाज अविनाश परदेशी. 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी गरज येते 35 धावसंख्येची. परत एकदा गतीमध्ये परिवर्तन, ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला. 3ही चेंडू त्याच टप्प्यावरती टाकले, त्याच गतीने टाकले आणि 3ही चेंडू निर्धाव खेळलाय तो फलंदाज अविनाश. या चुका आता निश्चितपणे येणाऱ्या दुसऱ्या इनिंग मध्ये या ठिकाणी महागात ठरताना आपण पाहतोय. कारण वेगानं फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होतोय, जोरात बॅट फिरवली जाते परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. 3 चेंडू डॉट खेळलाय तो अविनाश. परत एकदा गतीमध्ये परिवर्तन, यावेळेला मात्र बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय गोलीच्या वेगळ्या बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्क्वेअर लेगला बीट करून बॉल चाललाय सीमा पार. आलाय हा चौकार. दुर्वेश भोईरनं फलंदाज मात्र झालाय बाद. या गोड गोड बोल्याची याला वाढ ज्यांच्या माध्यमातून खूप सारी मदत झाली आहे. माऊली प्रसाद बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय मोहन शेठ दलवी या साहेबांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचा आपण मनपूर्वक आभारी आहोत. ऑन स्क्रीन वरती तुम्ही आपण त्यांचा बॅनर या ठिकाणी पाहू शकाल. चिचपाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांना पुनश्च आपण खूप सारे धन्यवाद देऊया.
मोहन शेठ दलवी साहेबांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 25,000 रुपयाची देणगी आपल्याला आली आहे. आणि खऱ्या अर्थानं संदीपान केणी यांचे जिवलग मित्र, खास मित्र आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 25,000ची मदत. बॉल मात्र हवेत, दुसऱ्या विकेटची चान्स. फिल्डर सुशांत बॉल पर्यंत पोहोचला, चांगली झेल टिपल्या. 2 चेंडू आणि सलग 2 फलंदाज मात्र झालेत बाद. सन्माननीय रुपेश शेठ पंडित साहेब दादरपाडा, त्यानंतर विलासजी भगत साहेब नौपाडा, दोघांनाही विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. चिचपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. यावेळेला मात्र सरळ बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय. ताकद वापरली होती परंतु थोडीशी ताकद कमी पडली की काय. फलंदाज मात्र बाद झालाय. सलग 3 बॉल वरती दुर्वेश भोईरनं मिळवल्यात तर 3 विकेट हॅट्रिक. जाऊन पोहोचेल ती 29 या आकड्यावरती आणि उर्वरित बॉलवरती आता गरज आहे ती 25 धावसंख्येची. 8 चेंडू बाकी आहेत, 25 धावसंख्येची गरज. 3 बॉलवरती 3 विकेट मिळवल्या दुर्वेश भोईरनं, परंतु त्याच्यावरती पहिल्याच बॉलवरती फलंदाजी करत असताना फलंदाज हर्षद केनी या खेळाडूनं मात्र षटकार लगावलाय. आठ चेंडू 25 ची गरज. ओ यावेळेला देखील दिलाय तडाका, आलाय धमाका. बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या वरतून सीमा पार. सलग दुसरा षटकार येतोय तो हर्षद केनीच्या बॅट मधून. स्पर्धेच्या वतीनं रुपेश शेठ पंडित दादरपाडा आणि त्यानंतर विलास शेठ भगत नौपाडा, दोघांना ही विनंती आहे आपण मंचावरती या ठिकाणी आपण चिचपाडा प्रीमियर लीग मध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. 2 बॉल 2 षटकार. षटकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक होईल का? आणि यस झाली आहे. या स्पर्धेतील
6वी षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली आहे आणि अँटिक ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार, विकेट हॅट्रिक देखील याच ओव्हर मध्ये आली आहे आणि षटकार हॅट्रिक देखील या पाहायला मिळाली आहे. 3 बॉल वरती 3 षटकार लगावलेत ते फलंदाज हर्षद केनीच्या माध्यमातून. टोटल धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 41 धावा. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज आहे ती 13 या धावसंख्येची. पहिला चेंडू बॅटच्या फ्लो मध्ये आलाय, स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय प्लॉट मध्ये. बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती कडक षटकार. मारला होता या ठिकाणी. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, चांगला झेल टिपलाय. विश्वनाथ गुंदली हे खेळाडू मैदानावरती झेल खाली पोहोचले होते आणि अगदी चांगल्यारीत्या झेल मात्र कॅरी केलाय. अविनाश परदेशी मात्र बॅक टू दी डगआउट. फलंदाज बाद. टॅकिंग लावली जाते. एक फिल्डर अगदी आपण समोर ठेवलेला पाहतोय. ओहो, दांडी गुल केली आहे. वेगानं बॉल डिलिव्हर झालाय. यष्टाचा वेध घेतलाय. फलंदाज मात्र झालाय बाद. आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 7 धावसंख्येची गरज.
थँक्यू डीजे. 3 बॉल शिल्लक, गरज आहे ती 7 या धावसंख्येची. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर फक्त 5 बॉल आणि 7 ची गरज होती. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट गेली, कॅच घेतली आणि तिसऱ्या बॉलवरती ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू टाकला तो गोलंदाज विजयनं आणि क्लीन बोल्ड केलं ते फलंदाज जय भोपी या खेळाडूला. आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील शेवटची लढत खेळेल. त्यामुळे विनंती असेल कुठेही जाऊ नका. 3 बॉल 7 ची गरज. डावकुरे आता खेळाडू स्ट्राईक एंड वरती, चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप सिलेक्शन होईल का? फिल्डर तैनात होते, चांगली फिल्डिंग झाली आहे. बॉलला अडवलंय आणि लगेच थ्रो केलाय. 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 49 या धावसंख्येवरती. 2 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे ती 5 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. 2 बॉलवरती 5 धावा बनवायच्या आहेत. साहिल केणी ऑन द स्ट्राईक आहे. लोअर फुल टॉस बॉल, चांगला फटका पुन्हा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळालाय. गोलीच्या वेगाने बॉल चाललाय सीमा पार, आलाय चौकार. 4 धावा मिळतील त्या फलंदाजी करणाऱ्या टीमला आणि साहिल केनेला. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज. आणि सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचंय, बॉडी लाईनच्या आतमध्ये आपण जाऊ नका. सामना जिंकलाय. त्यांचे साहिल केणी यांचे काका राजेश शेठ केणी यांच्या माध्यमातून साहिल साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. वा, काही दर्जेदार सामना झालाय. परंतु खऱ्या अर्थाने या टीमला